मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलाय। काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांनी पुन्हा एकदा जाहीर केलंय, मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसनं वेगळी चूल मांडलेली आहे। मुंबई महापालिकेसाठी महाविकास आघाडी एकत्र लढणार नाही। शरद पवारांची राष्ट्रवादी आणि दोन्ही ठाकरे बंधू एकत्र लढणार असल्याची माहिती आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेस युतीसोबत लढणार नाही, माफ करा, आघाडीसोबत लढणार नाही असं काँग्रेसनं जाहीर केलंय। वेगळी चूल मांडलेली आहे। तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष मात्र मुंबई महानगरपालिकेमध्ये एकत्र लढतील हे जाहीर झालेलं आहे। सध्या ही बातमी समोर येते। रमेश चेन्निथला यांनी घोषणा केली आहे, काँग्रेस स्वबळावर मुंबई महानगरपालिका लढवेल हे रमेश चेन्निथला यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलेलं आहे। हम कांग्रेस पार्टी इस बार चुनाव अकेला लड़ रहे हैं। महाविकास आघाड़ी के साथ हमने पार्लियामेंट की चुनाव लड़े, असेंबली की चुनाव लड़ी, लेकिन इधर लोकल बॉडी के चुनाव हैं। लोकल बॉडी के चुनाव लोकल लेवल पे कंटेस्ट करते हैं। हमारे कार्यकर्ताओं को भावना को लेकर के मुंबई रीजनल कांग्रेस कमेटी ने यह डिसीजन लिया था कि इस चुनाव में हम अकेला लड़ेंगे। हमारा कार्यकर्ता ये चाहते थे, इसलिए हमने ऑल इंडिया कांग्रेस कमेटी ने एमआरसीसी के रिक्वेस्ट को पूरा हमने अनुमति दी है। आणि या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतील। राजू, पुन्हा एकदा काँग्रेसनं पुनरुच्चार केलेला आहे स्वबळावर लढण्याचा मुंबई महानगरपालिकेमध्ये। आता समीकरणं कशी असतील? प्रज्ञा, आपण पाहतोय की मुंबई काँग्रेसची आता बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीला मुंबई काँग्रेसचे सगळे महत्त्वाचे नेते होते आणि महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला हे सुद्धा उपस्थित होते आणि पुन्हा एकदा रमेश चेन्निथला यांनी स्पष्ट केलेलं आहे की काँग्रेस मुंबईमध्ये स्वबळावरच लढणार आहे। त्यामुळे आता मुंबई काँग्रेसने पूर्णपणे स्वबळाची तयारी केल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता सर्व दारं जी आहेत ती चर्चेची बंद झाली का असं म्हटलं तर वावगं ठरू नये। सोबत आपण पाहतोय की जे छोटे मोठे पक्ष आहेत, आरपीआय गट असेल, महादेव जानकर यांचा पक्ष असेल, यांना सोबत घेणार आहेत आणि वंचित सोबत बोलण्यासाठी सुद्धा आम्ही एक समिती गठीत करतोय। 3 आमचे नेते जाऊन त्यांच्याशी बोलतील असं सुद्धा रमेश चेन्निथला आणि वर्षा गायकवाड यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्या पक्षासोबत जाण्याचा प्रश्न जवळपास मिटलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही। महाविकास आघाडी आहे का असा सुद्धा प्रश्न विचारला गेला तर त्यांनी म्हटलेलं आहे की ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे, त्यामुळे स्थानिक पातळीवरती निर्णय घेतले जातात असं सुद्धा त्यांनी म्हटलं आहे। त्यामुळे कुठेतरी आपण पाहतोय की ही सगळी निवडणूक जी आहे ते काँग्रेस सोबळावर लढताना आपल्याला पाहायला मिळते। कालच वर्षा गायकवाडांनी उमेदवारांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत। जवळपास 900 अर्ज जे आहेत ते काँग्रेसकडे आलेले आहे। त्यामुळे आता आपल्याला चित्र स्पष्ट पाहायला मिळते, महायुती असणार आहे, 2 ठाकरे बंधू आणि तिसरीकडे काँग्रेस जी आहे ती लढणार आहे। त्यामुळे आता वंचितचा शेवटचा प्रस्ताव काय राहतोय, वंचित खरंच काँग्रेस सोबत येणार आहे का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील। राजू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।